नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला बघून असं वाटेल की ही तर मच्छी फ्राय आहे, पण श्रावण सोमवार सुरू झालेले आहे, त्यामुळे आपण व्हेज पदार्थच बनवणार आहोत. अगदी हुबेहूब मच्छीसारखा दिसतोय, पण ही मच्छी नाही आहे. हे फ्राय केल्यानंतर आतनं पण बघा किती सॉफ्ट असं दिसत आहे आणि व्यवस्थित शिजलेलं पण आहे आणि खायला पण एकदम चविष्ट लागतं. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला इथे कच्ची केळी लागणार आहे. तर इथे मी 2 कच्ची केळी वापरलेली आहे. तर दोन्ही साईडचा भाग आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया. ही केळी जी आहे ती आपण एक मच्छीच्या आकाराप्रमाणे केळी कट करून घ्या. जास्त पातळ किंवा जास्त जाड असं ठेवायचं नाही आहे. तर मध्यम आकाराचे काप असे करून घेऊया. तर त्यानंतर आपण केळीच्या वरचा सालीचा भाग काढून घेऊया. कट केल्यानंतर साल सहज निघते आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्यातला मधला भाग काढून घेऊया, जेणेकरून एकदम मच्छीचा आकार येईल. आता यानंतर आपल्याला हे पाण्याने धुवून घ्यायचं आहे एकदा. तर एकदम हुबेहूब असा मच्छीचा आकार आपण याला दिलेला आहे. तर आता आपण एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवूया. तर आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया 1 चम्मच आणि 1 चम्मच हळद टाकून घेऊया. छोटा 1 चम्मच मीठ टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे. त्यानंतर हे जे केळीचे काप आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया. तर इथे पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे केळीचे काप घालून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ हे शिजू द्यायचं नाही, आपल्याला अगदी 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला हे केळीचे काप बाहेर काढून घ्यायचे आहे. 2 मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे केळीचे काप बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी खूप जास्त पण शिजवलेलं नाही आहे. आपण पाणी बॉईल करते वेळेस हळद टाकली होती, त्यामुळे याला कलर पण छान आलेला आहे. तर आता यासाठी आपल्याला मिश्रण लागणार आहे. तर इथं मिश्रण करून घेऊया. तर इथे मी 2 चम्मच बेसन घेतलेला आहे, 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. आता यात पाणी घालून आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण बनवत असताना आपल्याला खूप घट्ट असं किंवा पातळ बनवायचं नाही आहे, तर मीडियम ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या केळीच्या कापाला मसाला व्यवस्थित लावता येईल. जसं की आपण मच्छीला कसा मसाला लावतो त्या पद्धतीने आपल्याला या केळीच्या कापांना मसाला लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हे मसाला लावून घेत आहे. तर यानंतर आपल्याला हे कुरकुरीत होण्यासाठी एक रव्याचं मिश्रण बनवायचं आहे. तर इथे मी 2 चम्मच रवा घेतलेला आहे, 1 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी मीठ वापरलेलं नाही आहे, कारण की आपण केळीचे काप बॉईल करताना आपण मीठ वापरलेलं आहे आणि आधी पण एका मिश्रणामध्ये मीठ वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने हे रव्याचं मिश्रण जे आहे ते लावून घेऊया. एकदम हुबेहूब मच्छीसारखे दिसत आहेत आणि मिश्रण हे आपण तसंच तयार केलेलं आहे. तर बघा आता हे तयार झाल्यानंतर आपण याला फ्राय करून घेऊया. तर मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल पण यासाठी खूप लागणार नाही, अगदी 1 छोटा चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला हे काप यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे फ्राय होतात. तर दोन्ही साईडने आपल्याला आलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जे आहे ते मंदच ठेवायचे आहेत, जेणेकरून हे कुरकुरीत आणि व्यवस्थित बनतात. तर बघा अशा पद्धतीने आपली ही व्हेज मच्छी फ्राय तयार झालेली आहे. अगदी साहित्य पण खूप जास्त असं लागत नाही, एकदम हुबेहूब मच्छीसारखे दिसत आहेत, पण मच्छी नाही आहे. तर आजची रेसिपी कशी होती नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.